मुंबईतील सर्व खासगी कार्यालय आणि आस्थापनांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मुंबईला रेड अलर्ट जारी केलाय, त्यामुळे कार्यालयांना सुट्टी आहे। कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करा अशा सूचना दिल्याचं समजतंय। मुंबईला रेड अलर्ट दिलेला आहे हवामान खात्यानं आणि त्यामुळे आता खासगी कार्यालय आस्थापना यांना आज सुट्टी दिलेली आहे। वर्क फ्रॉम होम करा असं म्हटलेलं आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी श्रेयस सावंत यांच्याकडून। श्रेयस, वर्क फ्रॉम होम दिलं गेलं असं समजतंय, कार्यालयांना सुट्टी आहे, काय नेमके या संदर्भातल्या सूचना आहेत? खरं तर मुंबईच्या अनेक परिसरात जे चित्र आहे ते तू रिद्धी बघू शकतेस। ते चित्र असल्यामुळे आता सगळ्या खासगी ऑफिसेसना आता खऱ्या अर्थानं वर्क फ्रॉम होमचा पर्याय आपल्या वर्कर्सना द्या असं सांगण्यात येतंय। रेड अलर्ट खऱ्या अर्थानं जारी करण्यात आला आणि ते का आहे ते आपण बघू शकतो। अनेक गाड्या आपण दादर टीटी परिसरात आहोत आणि आता इकडे दादर टीटी परिसरात अगदीच हे नदीचं स्वरूप आलेलं आहे। गुडघ्या एवढं पाणी खऱ्या अर्थानं आलेलं आहे। मुंबई पोलीस प्रत्येक लोकांना, जे लोक अडकलेत पाण्यात, खरं तर ते ऑफिसला जात होते, त्या सगळ्या लोकांना या पाण्यातून काढण्याचा प्रयत्न करतात। ट्रॅफिक वाहतूक पोलीस जे आहे ते सतर्कतेचा इशारा लोकांना देताना पाहतात। मात्र आज कामकाजावर सगळ्या लोकांना खऱ्या अर्थानं इथे वर्क फ्रॉम होमचा पर्याय देण्यात आला आहे। सगळ्या खासगी ह्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। एकंदर पाहिलं गेलं तर सगळी लोक आपल्या कामावर अनेक ठिकाणावर येतात। आज ट्रेन्सचं सुद्धा आपण बघू शकतो तर 20-20 मिनिटं खरं तर वेस्टर्न रेल्वे सुद्धा आज उशिराने धावते। त्यामुळे कुठे ना कुठे त्या लोकांना तोचा त्रास होऊ नये त्यामुळे त्या गोष्टी सांगण्यात येत आहेत। एकंदर पाहिलं गेलं सगळ्यात मोठी गोष्ट हीच आहे की दादरच्या परिसरात असो, किंग सर्कल असो, परळ असो किंवा मग खऱ्या अर्थानं गांधी मार्केटचा परिसर असो, इकडे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत। आता इकडे आपण बघतोय, रिद्धी तू बघू शकतो दृश्यांमध्ये, तर एक व्यक्ती पूर्ण फुटपाथवरून आपली ऍक्टिव्हा खाली उतरवताना दिसते आणि ती ऍक्टिव्हा सुद्धा आपण बघू शकतो, ऍक्टिव्हा सुद्धा संपूर्ण ऍक्टिव्हा ती अर्धी अधिक पाण्यात गेलेली आहे। एक लक्झरी गाडी जी आहे BMW ती सुद्धा पाण्यात गेलेली पाण्यात आहे आणि ती बंद पडलेली आहे। त्यामुळे कुठे ना कुठे लोकांना त्रास होऊ नये, जे लोक कामकाजावर येतात त्यांना त्याचा त्रास होऊ नये म्हणून सुट्टी आता जाहीर करण्यात आली आहे। एकंदर पाहिलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की मुंबईच्या लोकांना याच पावसातून खरं तर जावं लागतंय। काल सुद्धा रिद्धी आपण पाहिलं, किंग सर्कल चित्र पाहिलं, दादरचं पाहिलं, काल सुद्धा हे चित्र होतं। आज हे चित्र वाढू नये ह्याचा प्रयत्न कुठे ना कुठे महाराष्ट्र सरकारने केला आणि त्यामुळे कुठे ना कुठे त्यासाठी हा रेड अलर्ट देण्यात आला आहे आणि लोकांना जर गरज असेल तरच घरातून बाहेर निघा हे सांगण्यात सुद्धा आलंय। रिद्धी जी, श्रेयस धन्यवाद सगळ्या माहितीसाठी। हे दृश्य बघतोय आपण, सकाळी 9 वाजताची ही सगळी दृश्य आहेत मुंबईतली। रेड अलर्ट पावसाचा दिला गेलेला आहे, त्यामुळे आता खासगी कार्यालय आणि आस्थापनांना सुद्धा सुट्टी जाहीर केली आहे। आणखी तपशील आपण घेऊयात प्रतिनिधी पद्मेश पवार यांच्याकडून। पद्मेश, आता मुंबईतल्या नेमकं कुठल्या भागात तुम्ही आहात? पावसाची आणि साचलेल्या पाण्याची काय स्थिती? रोड आहे का नदी हे आपल्याला समजत नाहीये, कारण जवळपास कमरे एवढं आता पाणी इथे साचण्यास सुरुवात झाली आहे। काल रात्रीपासून जो मुंबईत मुसळधार पाऊस सुरू झालाय त्याचं आपण जर पाहिलं तर कुठेतरी आता रुद्ररूप पाहायला मिळतंय, कारण पालिकेने जी यंत्रणा जी लावली आहे ती कुठेतरी सबसेल अपयशी ठरली आहे। जे पंप लावले ते चालू आहेत पण त्याचा काहीच फायदा होत नाहीये, कारण अनेक वाहनं देखील इथे बंद पडताना पाहायला मिळत आहेत। काही नागरिक आपला जीव डोक्यात घालून रस्त्यावरती प्रवास करतायत, दुचाकी असतील किंवा काही 4 चाकी असतील। तू जर व्हिज्युअल मध्ये पाहिलं तर किंग सर्कलचा जो ब्रिज आहे त्याच्या खाली देखील काही वाहनं देखील बंद पडलेली आहेत आणि त्याचबरोबर अनेक वाहनांच्या लांबच लांब रांगा सध्या इथे पाहायला मिळत आहेत आणि जे चाकरमानी आहेत ते कामावर जात होते ते कुठेतरी आता परतीचा प्रवास करायला लागलेत, कारण आताच सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे जे कर्मचारी सकाळी 6 वाजता निघाले होते, 7 वाजता निघाले होते, काही लोक थेट वसई विरारवरनं येतात मुंबईसाठी कामाला करायला, बदलापूरवरनं येतात, त्यांना कुठेतरी आता नाहक त्रास सहन करायला पाहायला मिळतात। पालिकेचे जे अनेक कर्मचारी असतात त्याचबरोबर मुंबई पोलीस देखील आता रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळते। तू सध्या किंग सर्कल परिसरामध्ये जर थोडं तरी पाऊस पडला तरी मोठ्या प्रमाणात पाणी साचत असतं, तर सकाळपासून जोरदार पाऊस पडतोय, तर तू अंदाज करू शकतेस की इथे जवळपास डिवायडर आहे, त्या डिवायडरच्या वरती देखील आता पाणी यायला सुरुवात झाली आहे। जवळपास कमरेच्या वरती देखील आता पाणी येत आहे आणि अनेक जे नागरिक आहेत त्यांना कुठेतरी त्रास होताना पाहायला मिळतोय। पालिकेचे कर्मचारी जे गाड्या बंद पडल्या आहेत त्या
बाहेर काढण्याचा प्रयत्न देखील करत आहेत. मुंबई पोलीस देखील आता हे सायन्स पोलीस स्टेशनच्या आपण बाहेर आहोत. किंग सर्कलचा हा परिसर आहे. इथे हमखास तिथे पाणी भरत असतं. पालिकेने इकडे पंप लावले असले तरी देखील इकडे त्याचा काहीच फायदा झालेला नाही. कारण रोड आहे का नदी हे आता लोक विचारतायत. कारण तू जर पाहिलं असतं जवळपास अनेक जे मोठे जे ट्रक्स आहेत त्यांच्या चाकाच्या वरती देखील आता पाणी येतानाच आपल्याला पाहायला मिळतंय. रिद्धी जर तू बघितलंस व्हिज्युअल्स मध्ये तर जवळपास ती गाडी देखील मग जवळपास 1 तास झाला ही गाडी बंद पडली. आता त्या गाडीला देखील ती गाडी देखील वरती येताना पाहायला मिळते. अनेक जे पालिकेचे कर्मचारी आहेत ते देखील काम करताना आपल्याला पाहायला मिळतात. जवळपास आता मुंबईची देखील आता मुंबईची तुंबई झाल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. रिद्धी सकाळपासून इकडे अनेक नागरिक अनेक पालिकेचे कर्मचारी देखील अडकले होते. जवळपास तू माझ्या मागे जर बघितलं ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात आहे. याची ट्रॅफिक आहे पार दादर पासून ते पुढे कुर्ल्यापर्यंत आहे. त्यामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास होतोय. मुंबईची पुन्हा एकदा तुंबई झाली आहे. रिद्धी जी निश्चित. आणि अक्षरशः ही वाहनं सगळी आता पाण्यावर तरंगताना आपल्याला पाहायला मिळतात. इतकं मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता आणखी एक मुश्किल दिवस पावसामुळे मुंबईकरांसाठी हा निर्माण झाला असं म्हणता येईल. पद्मेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आता सध्या पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपण दाखवतोय सकाळी 7:30 वाजताची ही दृश्य सध्या आपण बघतोय. अनेकांची वाहनं बंद पडतायत या पाण्यामध्ये. पण कार्यालय गाठायचं आहे, इतर कामाच्या ठिकाणी जायचं आहे आणि त्यामुळे खरं तर ही सगळी लगबग लोकांची होती. पण पावसानं काही विश्रांती घेतली नाही. उलट पावसाचा जोर वाढत गेला आणि त्यामुळे हे पाणी साचलं, ज्यामुळे आता वाहनं बंद पडण्याचे सगळे प्रकार आपण सकाळपासूनच या ठिकाणी होताना बघतोय. पालिकेचे कर्मचारी आहेत, इतर नागरिक आहेत, स्थानिक आहेत जे मदत करतायत या सगळ्यांना. पण तरी सुद्धा या पावसानं पुन्हा एकदा मोठं संकट मुंबईकरांसमोर उभं केलेलं आहे. Thank you.